श्रीगोंदा पंचायत समिती, वात्सल्य समिती आणि सौ एकल महिला समिती यांच्या माध्यमातून आज श्रीगोंद्यामध्ये रोजगार प्रेरणा कार्यशाळा एकल महिलांसाठी आयोजित केली आहे। त्याला जोडून आम्ही सर्व तालुक्यांमध्ये जे आरोग्य शिबिरं घेतो आहे ते आरोग्य शिबिरसुद्धा आज आम्ही याला जोडून घेत आहोत। तेव्हा एकाच वेळी महिलांना रोजगाराची प्रेरणा आणि त्यांच्या आरोग्याची काळजी अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। असे कमी वेळेमध्ये आज 200पेक्षा जास्त महिला या कार्यशाळेला उपस्थित आहेत। सौ एकल महिला समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही 70 तालुक्यांमध्ये काम करतो आणि या महिलांना वेगवेगळ्या शासकीय योजना मिळवून देणं, कागदपत्र मिळवून देणं, या महिलांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणं अशा प्रकारचं काम आम्ही करतो। या ठिकाणी आज आमचे कार्यकर्ते आनंद झेंडे, विकास या सगळ्यांनी बाबा आमटे महामानव बाबा आमटे या संस्थेच्या वतीनं आम्ही या इथल्या सौ एकल महिला समितीचं नियोजन केलेलं आहे। तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनीही या कार्यक्रमामध्ये असे चांगला सहभाग देऊन चांगलं नियोजन केलेलं आहे। आरोग्य शिबिरामध्ये त्यांना आज आपण आरोग्य तपासणीबरोबर या महिलांना आयुष्यमान भारत कार्ड ज्यांच्याकडनं आहे ते त्यांना मिळवून देऊ। पण आमची भूमिका अशी आहे की एकल महिलेचं पुनर्वसन रोजगार हेच असू शकतं आणि म्हणून उमेदच्या माध्यमातून या महिलांचे जास्तीत जास्त रोजगार महाराष्ट्रामध्ये सुरू व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतो। मला खात्री आहे की आज या 200 महिलांमधल्या मोठ्या संख्येनं महिला एकल महिला रोजगार सुरू करू शकतील, त्याचा पाठपुरावा इथून पुढच्या काळात केला जाईल।